आहा, याच्यावर नाही बोलायचं. आहा. महाराज जर भारीच्या गाडीत आपा आल्यावर मोठा असेल तर तमाशा लोकनाट्य असतं का? त्या बिचाऱ्याला लक्झऱ्या फकरू महाराज आपल्या लहानपणी जवळ्याला जत्रा भरायची, जीवाजी बाबाची जत्रा, तिथं लोकनाट्य येत होते. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही का लय लांबचे थोडेचे, तर जवळ्याला यात्रा भरायची तर ते पैसे नसायचे ना ते. मग लहानपणी एकदा ते बघायला भेटलो, ते उघडं करतात का माहितीये का, गाणे संपल्यावर. मग जीवनात गाणे पाहायचा येळच नाही आला. आणि आता इथून पुढे तर येऊ देऊ. आता कशाला म्हातारपणी सोंग आहे का नाही, वागाव पण आहे तो नाही पाहायचा योग आला. तर ती मंदिराच्या शिखरावर लाईट होता लावलेला, लाईट ती इजला, पण त्या लोकनाट्यातले लाईट नाही इजली. मग एक चांगला माणूस होता, त्याला म्हणला मंदिरावर चक्कळ सावरला लाईट इजला आणि यायचं कस काय नाही इजला. अहो त्याला 16 लाखाचं जनरेटर त्याचं स्वतंत्र आहे. 16 लाखाचं जनरेटर ठेवला, ट्रक सुद्धा 24 लाखाचा स्वतंत्र. तितका महाराज श्रीमंत असतो का? हा काय घेऊन चलन, गाडी घेऊन येईन 1-1.5 कोटीची, का जनरेटर संगच घेऊन येईन. त्याच्या कीर्तनात लाईन गेली तर काय त्याचं काय चाललंय, तर थोडा ते मधलं कमी व्हालंय. तवर इठल इठल इच्छा नसली तरी बी. मला सांगायचं याच्या करता, लय हावपो मोठा असला म्हणजे महाराज मोठा आहे असं नाही. लय सटाक्या गप्पा हाणतो म्हणून महाराज लय मोठा आहे नाही. लोकांना कमी बोलतो म्हणजे लय महाराज श्रीमंत मोठा आहे असं नाही. त्याचं आचरण तपासा. वारकरी संप्रदायात आचरणाला किंमत आहे. वाहनाला मोठ्या वाड्याला याला काय विचारता. पत्र घ्यायचं होतं, पत्र समाधी सोहळ्याचं कीर्तन ऐकलं तात्यांचं, पत्र घ्यायचं होतं. 6 वर्षाच्या मुक्ताई साहेब, 6 वर्ष वय. याच्या पुढे आता थोडं थोडं वरी चढत जा. निवृत्ती दादांचं वय, नानाबारायांचं वय, काकांचं वय, सगळ्यात कमी वय मुक्ताई साहेबाचं. आळंद देऊन पैठणला पायी पायी. होती का चप्पल? आताच्या सारखे रोड असतील का? असेल का आताच्या सारखी परिस्थिती? 6 वर्षाच्या चिमुकल्या माऊलीच्या पायात काय नाही, कमळाच्या पाकळ्यासारखे तळवे होते. काय खडे टोचत असतील. आज वैभव, आज काय वैभव आहे त्यांचं, काय वैभव आहे. या अधिकारी लोकांची ताकद ही असती. गाड्या घोड्याला काय चाटीता. आमच्याकडे एवढे कोटी, काय फुकून घेतो का सोंबळ्या. आचरण दाखव. या संप्रदायात आचरणाला किंमत आहे आणि त्या लोकांना तुम्ही मानायचं. ज्याचं आचरण मातीत गेले त्याला तुम्ही बोलून पाकिट देत असताल तर त्या गावाला कुपाटी लागत असती. मोठ्यांचं वाक्य सांगतोय, मोठ्यांचं वाक्य सांगतोय. हे बा, तुम्हाला विनोद ऐकायला मोबाईल पडलेत, हसण्यासाठी जगातले मोबाईल आहेत. काही बी कीर्तन त्याच्यासाठी ऐकायचं नाही. कीर्तन आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी ऐकायचं. जीवनात एक तरी गोष्ट आपल्या कीर्तनातली लागू पडावा, त्याचं नाव कीर्तन असते. आणि आमच्या लोकांनी सुद्धा मर्यादा सोडू नये. हो, वक्त्यानं मर्यादा सोडणं म्हणजे त्याचे पूर्वज नरकाला जात असतात. माऊली विठाला विठाला विठाला. सोन्याच्या गुंडीत दूध आणलं, इथपर्यंत आणलं दूध. चलो बोले. विद्यार्थ्याला सांगितलं दूध पाजून रे. विद्यार्थी हुशार होते. कधी कधी काय होतं माहितीये का, महाराजाच्या जवळ काजू खाणारी गाडी पंक्चर झाल्यावर खाली उतरत नाही. हे मागच्या सीटवर झोपलेले असते. उठा ना, गाव आलं काय. अरे सुंबळ्या गाव नाही आलं, चोळा हानतेत तिथं गाडी पंक्चर झाली. अरे बाबा बाबा, कोणाला फोन लावा बरं, मागच्याची येईन. अरे आपल्यापाशी टायर आहे ना, आखी कहा बशीनं होईन, चिखलानं भरलेलं तीन. हे संगचे काजू खाणार असे असतील. कोणाच्या बी बरं, कोणाच्या बी, कोण्या माणसाच्या, कोण्या माणसाच्या. प्रत्येक क्षेत्रात मोठाल्या पुढाऱ्याच्या संघचे गाडीत बसलेले असेत फुटके दुरण. वरण आलं की चपाती येऊस तर दुरण गळून गेला. कोरडीत चपाती काय. शहाणे पुढारी फुटक्या दुरण्याला फेकून देते तरच ते पुढारी मोठे होते.
फुटलेली दूरनं ज्या पुढाऱ्यानं गाडी ठुले ते पुढारी झोपले. लिकीज दूरनं कामाचे नसतील फुटके. हे बी क्षेत्र तसंच आपलं, फुटके दूरनं कामाचे नसतील. चपाती वस्त्रच वरण गळून गेलं ते राहतं थोडं दुर्नात. ते शिष्य म्हणले बाबा तुमच्या आशीर्वादानं उत्तर भारतातल्या दगडायला आम्ही दूध पाजू, पण महाराष्ट्रातल्या दगडायला दूध पाजायची आमची ताकद नाही. हे काजू खाणार राहिलं, अंग काढून घेतलं. संघचे काजू खाणार. निघाला कान्होगोवारी, त्याचं नाव होतं कान्होगोवारी. नामदेवरायाची आत्ताची पायरी आहे, त्या पायरीपर्यंत चोखोबारायची समाधी. काय अधिकार हो चोखोबारायांचा. स्वर्गातला अमृत शुद्ध करायची ताकद. काय त्यांचा महिमा वानू वारंवार. काय ताकद चोखोबारायची. सज्जनांनो, मृदंग जरी काळे महाराज भगवान शिवशंकरांनी आरक्षित केलेलं वाद्य असेल, पण मृत्यू लोकात जर खाली येऊन शिवजींनी भजन केलं असेल तर ते फक्त चोखोबाराच्या घरीच केलं. पकवाद वाजवायला इंद्र खाली आणला होता. ती एकादश सोमवारची आलती. सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी. ती एकादश सोमवारची आलती. ती कोण्या महिन्यातली होती ते सांगायला गुद्द थोडंच घेतलं. हायतन भितडासारखे मोबाईल तुमच्या जो खपक्या. पाऊस आला तर अंगावर घ्यायचे, मुकाम पाडा तर खाली आतरून झोपायचे. 4-4 पाखाडाचे तर तुमच्याकडे असे. त्याच्यात इचकान जरा सापडन ना तुम्हाला. ओहरक गिरगावचा बाळू दळीता. कधी कधी तुमची बी बुद्धी दळा ना. त्या एकादशीच्या दिवशी मंडप नाही, खोडची नाही, गोंगडी नाही, बोरी खाली भजन केलं चोखोबारायच्या घरी. शिवजी आलते तिथं. काय अधिकार चोखोबारायचा. आठवलं म्हणून सांगतो, सरकतो इकडं. एवढाच पुरावा बघू. आपला टाइम बी मग मला पुरायची वेळ होती. योग असा आला. चोखोबारायची आत्ता अद्यवत समाधी तिथपर्यंत कान्होगोवारी गुंडी घेऊन आली. आहे तिथंच होतं ना, वजनातच होतं, वजनातच. त्याच्यानंतर आता जी अद्यवत नामदेव पायरी आहे तिथपर्यंत आले. येऊ दिलं मालकानं. लय चतुर होते. देव चतुर किंवा चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी, धन्य तुची विठोबा. त्याच्यासारखा चतुर कोणी. एक जण म्हणला तालुक्यात नाही का चालू कोण नाही. आणि मी म्हणलं मग तू यासारख्या चालूला ज्यानं जन्माला घातलंय तो किती चालू असेल याचा तर विचार करणार आहे. ए सोमळ्या, विचार करणं तो किती हुशार असेल. तर एक जण म्हणला आपल्यासारखा गुंड कोणीच नाही. अरे 1 नंबरचा गुंड रावण होता. 2 वाजून 18 मिनिटाला